बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष. प्रकरण 5. कसल्या तरी गडबडीने माझी झोप मोडली. डोळे उघडून पाहिले तर गाड्या उभ्या. गाड्यांची रांगच्या रांग लागलेली. पहाट नुकतीच संपली होती. उजाडलं होतं. ओगवतीच्या डोंगरावर सूर्याचा लाल गोळा वर सरकत होता. माझी नजर आभाळभर झाली. सभोवार फिरली आणि मग मन बावरून गेलं. कुणाला त्याच्या राजानं स्वप्नभूमीतनं फरफडत अनुशिक्षा करावी तसं वाटलं. अवतीभोवती डोंगर होते, पण कसे उजाड झाल्यासारखे. झाड झाडोरा फारसा नव्हताच. उगाचच जमिनीतून उगवून मातीच्या ढिकांच्या बनलेल्या टेकड्या. भला दांडगा राक्षस उघडा बोडका आडवा पडावा तसं खडखडीत वृक्ष डोंगर. उन्हात करपटून पिंगट बनलेले क्षितिजापर्यंत भिडलेले डोंगर. उंच उंच हिरव्यागार झाडातला माझा जीव हबकून गेला. ओकं ओकं वाटू लागलं. या नव्या मुलखाच्या दर्शनाने जीव उदास झाला. गाड्या सुटल्या. पाठीवरची बुचकी जमिनीवर टेकली. कमरा सैल झाल्या. पोराबाळांचा दंगा उसळला. चालून दमलेली माणसं मटामटा खाली बसली. मी गाडीतनं खाली उडी टाकली. वर पाहिलं तर केवढं वडाचं झाड. त्या झाडाच्या पानात वाघळा उलट्या टांगत्या असलेल्या दिसल्या. प्रथमच ते काळं उलटं विचित्र जग पाहून कसंच वाटलं. आईकडं पाहिलं. आई पार पेंगळून गेली होती. चालून चालून दमलेली असावी. कसे तरी बावकाडाला धरून ती उभी होती. नजर उदास बनली होती. साऱ्याच माणसांच्या नजरांमधून एक प्रकारचा भकासपणा भरला होता. मी आईला म्हटलं, आई, आपण कुठे आलो ग? परमुलखात बाबा. मला तिचा शब्द कष्टी वाटला. मला त्याच्या परमुलखाचा अर्थ कळला नाही, पण एवढं जाणवलं की आपला मुलूक न परतायच्या वाटेवर राहिला. जिथं गाड्या उतरल्या होत्या तिथं गाडी तळासाठी जागा होती. थोडा लांब रुंदच माळ होता आणि हा माळ नदीच्या उंच काठावर होता. मध्येच 2 मोठी वडाची झाडं ऐस पैस पसरली होती. त्यांच्या पारंब्या म्हाताऱ्याच्या दाढीसारख्या लोंबत होत्या. मुळ्या तर उघड्यावर रांगत चालल्या होत्या. तिथंच एक भली मोठी चिंच होती. अगदी उंचच उंच गेलेली, गजबजलेली. चिंचाचे आकडे खुणावत असले. आमच्याकडे सारा किराणा डोंगरच खायला मिळे, पण असल्या आंबट गोड चिंचा ऐकूनच तोंडाला पाणी सोडत होत्या. माणसांनी वडाच्या चिंचांच्या झाडाखाली आपली गाठोडी सोडली. क्षणभराचा संसार मांडला. कोणी दगडं गोळा केली, चुली मांडल्या, पण जळण इथेच माणसांच्या जीवनाला पहिली ठेच लागली. डोळ्यात असंख्य प्रश्न उभे होते. अगतिक होऊन माणसं मांडलेल्या चुलींच्याकडे पाहत उभी होती. नानानं गाडीतलं बोचकं काढलं. चिंचेच्या बुंद्याजवळ ठेवलं. तिथं अगोदर कोणीतरी अशा चुली पेटवल्या होत्या. जळके दगडनी पसरलेली राख तिथं पडलेली होती. त्या जळत्या राखेतून मनात प्रश्न उभे राहिले. इथं कोण कोण आलं असेल? कुणी कुणी चुली पेटवल्या असतील? आणि ती रात्री उतरली माणसं कुठं गेली असतील? कोणत्या मुलकात असतील? अशीच परदेश नशिबाला आलेली असतील? माझी नजर चिंचेच्या जुनवाट खोडावर गेली. बुंद्याच्या पलीकडच्या बाजूला कसली तरी हालचाल जाणवली. मी हळूच भीत त्या बाजूला झालो. तिथं कडक लक्ष्मी होती. उभं कपाट. एक बाई खांद्यावर पोटाला धोतर बांधत होती. तिनं मुलाला एवढ्या हातपाय हलवणाऱ्या मुलाला झोळीत घातलं. कडक लक्ष्मीवाल्यानं कपाळावर दंडावर कुंकुने हळदीचे पट्टे ओढले होते. केस मोकळे सोडले होते. कमरेला चिंध्यांचा झगा घातला होता. त्याने केस मागे झटकले. चाबूक खांद्यावर टाकला. मी भीतीनं मागे सरकलो. त्यानं कपाट बाईच्या डोक्यावर दिलं. आपण ढोलगं गळ्यात अडकवलं. तो खुळूक खुळूक करीत गावाच्या दिशेनं निघाला. त्याने पेटवलेली चूल थंड पडली होती. राखेतनं येणारा धूर मरणाच्या वाटेला लागला होता. माझ्या नजरेसमोर दिसत होतं ते हातपाय हलवणारे किनकिन्या डोळ्यांचं लहान मूल, त्या बाईची पोटावरची झोळी.
कडकलक्ष्मी आमच्या गावात यायची. ढोलगं वाजायचं, चाबकाचे फटकारे अंगभर वेढे काढायचे. देवीचं दार धुपादीपानं उघडलं जायचं. गावातल्या आयाबाया यायच्या, हळद कुंकू व्हायच्या, लिहायच्या, मनातलं बोलून घ्यायच्या, सूप सूप भातर अंतरलेल्या धोत्रावर ओतायच्या. सारी लहान थोर देवीच्या पाया पडत कौतुकाने खेळ बघायचे. पण तोच गाव आज उठून इथं आला होता. पण कडकलक्ष्मीने उठून आल्या गावासाठी दार उघडलं नाही. गावाकडे दुर्लक्ष करून चालती झाली. गावही माणसाच्या डोक्यावरून चालत जाणाऱ्या देवीला विसरला होता. माझ्या भावड्या मनाला वाटलं, डोक्यावर बसवून घेऊन माणसांना गावोगाव फिरायला लावणार हा देव तरी कसला. मी परत फिरलो तर आईनं 3 दगडं मांडलेली. मी तसाच माघारी वळलो. कडकलक्ष्मीच्या विजू आलेल्या चुलीतली राख फुंकली. फुणग्या फुणग्या गोळा केल्या. शिऱ्यांचे जळके तुकडे आणले, आईनं मांडलेल्या चुलीत टाकले. मनात आलं, फिरस्त्या माणसाचा फिरस्ता विस्तव. आईला म्हटलं, आई हा चालेल विस्तव. आता सारं चालेल बाबा. आईच्या हालचाली दुःख बोलणाऱ्या होत्या. ज्यांच्या घरी तरी लाकडंच लाकडं, ज्यांचा जन्म झाडाच्या सावलीत, त्यांना चुली पेटवण्यासाठी आभाळातल्या देवाकडं बघावं लागलं. चुलीच्या आधी अंतकरणं पेटली. डोळ्यांच्या काठावर आसवं उभी राहिली. आसवांची धग तर जीवन पोळून टाकणारी होती. कुणी चिंचावर चढलं, कुणी पारंब्यावरनं वडाच्या फांद्या फांद्यात शिरलं. मिळतील ती 4 काटकं काढली. कशा तरी चुली पेटवल्या. भुकेल्या पोराने चुलीला वेढा दिला. कुणी काही केलं, कुणी काही केलं. आईनं रजिया अम्माकडनं मासुळी घेतली, विस्तवावर टाकली, उलती पालती गेली. सगळीकडं वास सुटला. मग रजिया अम्माची जवळची सारी मासुळी चुलीवर उलती पालती झाली. मासुळी शिळ्या तुकड्यात दुमडली, तोंडाला लावली. आम्ही असे तोंडात घास घालणार, तोच शिव्या कानावर पडल्या. साऱ्यांचे घास हातातच राहिले. मी उठून पाहिलं तर एक माणूस हातात काठी घेऊन तंतनत आमच्या दिशेने येत होता, शिव्या घालीत होता. आम्ही सारेच गोंधळलो. पोरं थरथरली. मोठ्या माणसांना काय झालं कळीच ना. तेवढ्यात तो माणूस चिंचेखाली आला. सगळ्यांच्या कुळाचा उद्धार करीत म्हणाला, कुंपणाची शिरी कुणी उपसली? आम्ही तर आत्ता आलो. आम्ही कशाला काढू? मग या चुली कशा भेटल्या? या चुलीत जळकी शिरी कुठली? आम्ही नाही आणली. कडकलक्ष्मी इथं उतरले होते, त्यांनी चूल पेटवली. मी म्हणालो, आणूनच्या आणून खोटं बोलतोस? त्यानं खडकन माझ्या मुस्कुटात दिली. माझ्या हातातली भाकरी फेकली. कानशीला झणझणली. तळमळलो. नानाला राग सहन झाला नाही. त्यानं गाडीतली काठी उपसली. नाना काठी घालणार तेवढ्या तुकाबामध्ये पडला. काठी आपल्या हातावर झिलली. अरे 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 हे काय करतोस नाना? आपल्याला परमुलूक कंठायचा आहे. नानाच्या डोळ्यात आग पेटली होती. सारी माणसं गोळा झाली. सारी भडकली होती. पण तुकाबानं साऱ्यांना हात जोडलं. त्या माणसाला समजावलं. तेवढ्यात सारा परगाव काय झालं म्हणून बघायला लोटला. कुणी कौतुकानं, कुणी उपेक्षेनं आमच्याकडं पाहत होतं. माणसं पार कासवासारखी लाजेनं आक्रसून गेली होती. सारं शांत झाल्यावर आम्ही चुलीकडे वळलो. चुलीजवळ काहीच उरलं नव्हतं. कुत्र्या मांजरांनी पळवलं होतं. कावळ्यांचं फावलं होतं. हताश नजरेने विजल्या राखेत भविष्य पाहत राहिले. आम्हाला पाहायला गोळा झालेली माणसं आमच्या अंतकरणावर डागण्या देत होती. आम्हाला कसंच वाटत होतं, जणू आम्ही कोणी पालवाले डोंबारे आहोत असं. नशीब पाठीवर बांधून माळामाळावरनं निशाणं रोवत जाणारे भनंग भिकारी आहोत. कुणीही यावं, गंमत करावी, टर उडवावी, विटंबना करावी, अब्रूचे वाभाडे काढावेत, हुसकून लावावं. माझ्या कानशिरातली कळ अजून कमी झाली नव्हती. आमच्याकडे गंमत म्हणून पाहत उभ्या असलेल्या घोळक्यावर माझी नजर फिरली आणि एका कोपऱ्यात शिरावली. तिथं जाणती टार्गेट पोरं गोळा झाली होती. मी निरखून पाहिलं तर तिथं सलमा होती. सलमा रजिया अम्माची पोरगी, सुंदर देखणी, नटवी, गोऱ्या गालात खुदकन हसणारी. पोरं तिच्याकडे टक लावून पाहत उभी होती. रजिया अम्माला शरमल्यासारखं झालं होतं. खरे तर सलमाचेही नाचले डोळे चुलीतल्या राखेवरच खिळे होते.
तरण्या ताठ्या बायकांच्याकडे बघ्यांचे डोळे लागलेले असत आणि त्यावेळी मोठ्या माणसांच्या मनात त्यांची ती नजर आत आत कळ उठवत होती. सल वाढत जात होती. काही करता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. नाहीतर आमच्या गावातला करता सवरता गडी तळावर होताच. सशाला चांदण्या रात्री वाघरं लावून सशाचं चांदणं खांद्यावर टाकून येणारा राघू कुंभार, डुकरावर पळता पळता भाला फेकणारा नेमबाज चंदू मोकाशी, साळींदराचे काठे अंगभर झेलून रक्तबंबाळ होणारा रत्नू भंडारी, नुसताच ओरडत थरकत जाणारा दत्त्या कातकर, अस्वल टोंगीवर अस्वलाच्या मागं विस्तवाची सूड घेऊन त्याला पळवणारा नाऱ्या धडाम, सागावर सरसर चढून कवड्याची पिली फासक्यात पकडणारा रावजी, आग्या मोहोळाला हात घालणारा सरावण्या, भल्या भल्यांना भजनात हरवणारा लकुळा भजन्या, मृत्यूचेही भविष्य सांगणारा जोशांचा नाना, अशी एकापेक्षा एक चतुर माणसं या तळावर होती. पण डोकं ताळ्यावर ठेवूनच सारा अपमान गिळत होती. नानाही चिंचेच्या बुंद्याला टेकून बसला होता. त्याची नजर विचाराचं थैमान घालत होती. त्यानं कसला तो तोंडात घास घातला नव्हता. आई आपली तोंडावर पदर ओढून मान खाली घालून बसली होती. तिनं तोंडात पाणी धरलं नव्हतं. माझ्या हातातला तुकडा मगाशीच उडाला होता. भूक पार पळाली होती. चित्तागती होऊन बसलो होतो. कानशिलं अजून चुंचुनत होती. आई उठली, मला जवळ ओढलं, पदराखाली घेतलं. मीही आईच्या पोटाशी बिलगलो आणि का कुणास ठाऊक खुंदका भरून आला. आईनं डोळ्याला पदर लावला. सूर्य चढायला लागला. ऊन तापू लागलं. वारकऱ्याचा तुकाबा लखुळा भजनाला हाक मारीत म्हणाला, लखुळा, पालखी एवढी नदीवर नेऊया. का? देवानं आंघोळ नको का? देव पूजायला पाहिजेत. लकुळा भजने आला. तुकाबानं आणि लकुळा भजनानं पालखीला खांदे दिले. पालखी नदीला निघाली. देव आंघोळीला चालले. जोशांचा नाना दबके पाय टाकीत दरड उतरू लागला. मी आईला म्हटलं, आई, मी जाऊ? कुठं? देवासंग आंघोळीला. आई काहीच बोलली नाही. मी नदीच्या दरडीवर उभं राहून पाहिलं. नदीचं पात्र खोल होतं, पसरट होतं. एवढासा पाण्याचा डोह उरला होता. सारी वाळूच वाळू पसरली होती. पोरं पाण्यात डुंबत होती. मी उतरलो. डोहाकाठच्या कातळावर उभा राहिलो. लहान तोर पोरं डुबक्या मारत होती. एकमेकांच्या अंगावर पाणी मारत होती. लहान लहान पोरं नागड्यानंच पाण्यात उड्या मारण्यात दंग होती. गल्ली गल्लीतल्या पोरांची गट्टी फुटली नव्हती. मला वाटलं आपण आंघोळीला पाण्यात उतरावं, खूप खूप डुंबावं, उड्या माराव्यात, पाणी शिंपडावं. पण विचार आला, आपण कुणाशी खेळायचं? कुणाच्या अंगावर पाणी उडवून आनंद लुटायचा? आपले मित्र तर मागेच राहिले. गट्टी फू झाली होती. आभाळाखाली ते कुठे आणि मी कुठे? सारे जीवाचे धागे तुटले होते. मायाबंद तुटत चालले होते. नुऱ्याच्या बापानं माडीचं कंत्राट घेतलेलं, तो तिथंच राहिला. त्याचा बाप हरहुन्नऱ्या, काहीही करील. पाण्यावरचं हे कंत्राट घेईल, तिथंच मनमौजी करील. त्यामुळं नुऱ्या तिथंच आंब्या फणसांच्या नगरीत राहिला. विशा डोंगऱ्याच्या बापानं धरणाच्या जागेवरच हॉटेल उघडलं, तट्ट्या तट्ट्याचं. तो तिथंच नशीब मोजत राहिला. त्यामुळं विशा हॉटेलातच रमला. शिऱ्याच्या बापाचा पाहुण्या पैसा लागाबांधा कुठं कुण्या गावात. पाहुणा जागला. शिऱ्याच्या बापानं पाठीवर बिराड मारलं. तिकडं गेला. शिऱ्या पाहुणा झाला. साऱ्यांची घरटी उसकटली, मोडली, आपापल्या मार्गाने गेली. धरण फुटावं तशी माणसं फुटली. दूर होताना एकमेकांचे डोळे पाणावले. आतडी तुटली, पाय अडखळले. लांब होईपर्यंत हाताचे पालव झाले, पण तेही क्षणभरच. वाटावर उभी राहिलेली माणसं वाटांच्या बरोबर वाहत राहतील. मागचं विस्मरण होईल, माणसंच माणसांना विसरतील. पण नवी भेटतील तेव्हा माणसं माणसांना ओळखतील का? माणुसकीला जागतील का? एकमेकाच्या जीवनाच्या तारा जुळतील का? की जुळता जुळताच तारा तुटतील, सूर लागण्यापूर्वीच बेसूर ठरतील. विस्कटलेल्या घरांच्या काटक्या वाऱ्या वादळानं अशाच उडून जातील. खरंच काय घडेल, काय होईल ते देवालाच माहीत. देव तरी कसले? आमचे देव आमच्याबरोबर आले. माणसाशिवाय त्यांना तरी कुठला निवास, कसला आधार? तुका आबानं देवाची पालखी आणलीच नसती तर
धरण झालं असतं, पाणी तुडुंब भरलं असतं, देवळात शिरलं असतं, देवाने आकांत केला असता, तरीही देव बुडालेच असते. पार तळाला गुदमरून गेले असते ते. रंगी बेरंगी रेशमी पालखी पाण्यावर तरंगली असती. पण देवासारखी माणसं फसवी कुठली? तुकाबानं देवळातले सारे देव पालखीत घातले, खांद्यावरनं आणले. आता आंघोळीसाठी नदीत उतरले होते. पोराने उड्या मारून डोह गादवून टाकला. तुकाबा म्हणाला, अरे पाणी ढवळू नका, देव आंघोळ करतेयत. पोरं क्षणभर देवाला भ्याली, पण लगेच त्याला विसरून उड्या मारू लागली. जोशाच्या नानानं नाक धरलं आणि डोहभर पाण्यात बुडी मारली. मनात उगाच विचार डोकावला, नाना पंचांगात असेच बुडत असतील, माणसांचं भविष्य शोधत असतील. साऱ्या माणसांची नशीबं नानाला दिसतात, मग एवढं होणारं धरण नानाच्या पंचांगात का दिसलं नाही? आपल्या घराचं एवढं भलं माळवत का रचलं? देवळाचा पाया मुहूर्तावर का खोदला? चढता कळस पाण्यावर तरंगताना का दिसला नाही? गाव उठण्याच्या वेळी आईनं नानाला विचारलं, नाना किती फेऱ्यातनं जावं लागणार आहे? जी वाट धरू ती शेवटाला नेईल का? नाना गप्पच, काही बोललेच नाहीत. गाव निघाला, त्यामागून नानाही निघाला. देवाची पालखी तर तयारच. बायकाही पलीकडच्या डोहात पाण्याच्या काठाला बसून खांद्यावरनं पाणी घेऊ लागल्या. पुरी बाळीही पाण्यात उतरल्या. तेवढ्यात नदीच्या दरडीवर असल्या झुडपामागं काहीतरी हालचाल होत असलेली दिसली. पाहिलं तर 4-5 टारगट पोरं झुडपामागून खाली पाहत होती. मी पाण्याच्या रोखानं नजर वळवली तर तिथं सलमा आंघोळ करीत होती. पोरं लपून वरून बघत होती. न्हालेली सलमा अत्यंत सुंदर दिसत होती. तिचं नवं दर्शन माझ्या मनात कसले तरी झाग आणून गेलं. मी सलमाकडं पाहिलं आणि अंगावरची कापडं उतरली. देवाची आंघोळ संपली होती. देव पालखीत बसले होते. तुकाबा देवाला पुजून गंध लावित होता. देवांची ही नजर सलमाच्या दिशेलाच होती. मनात वाटलं, झुडपाड दडून पाहणाऱ्या टार्गट पोरांच्याकडे देवाचा डोळा का नाही फिरत? कोडं माझ्या मनात उभं राहिलं, पण त्याचं उत्तर देवालाच माहीत. मी आपला देवाने आंघोळ केलेल्या पाण्यात उतरलो. अवतीभोवतीची दरड धुळल्यानं रणरणत होती. बोडक्या डोंगराच्या वर मृगजळांच्या झळा लवलवत होत्या. माझ्या पायाखाली वाळू सरकत होती. गावाच्या राम नदीच्या डोह सावल्यातली काळ्या शहार पाण्यातली गार आंघोळ आठवली आणि मनात धग पेटली. दुपार जाळायला लागली. सूर्य माथ्यावर येऊन कितीतरी वेळ आग पाकडीत उभा राहिला. वाड्यातल्या वाघळा उलट्या तिलट्या व्हायला लागल्या. पानापानात फडफड वाढायला लागली. एकूण वातावरण भेसूर वाटायला लागलं. जाळ्यातून हुंदडणारी पोरं गप्प गार होऊन वरच्या उलट्या जगाकडे पाहत होती. कुठल्या तरी उंच शिळेवर उभं राहून वाऱ्यावर भिरभिरणाऱ्या पोरांचे आवाज बंद झाले होते. हिरव्या पानापानांच्या संगतीत फुलणारे त्यांचे डोळे भयकातर बनले होते. पोपटांच्या थव्याबरोबर रानभैर होणारी मने काळ्या विद्रूप उलट्या जगाकडे पाहून घुटके गिळीत होती. चिंताक्रांत झाल्या थोरल्या माणसांच्या चेहऱ्याकडे पाहून गांगरून गेली होती. भोवतीच्या बघ्यामुळे तर बुजत होती. बरोबर झाली कुत्री मांजरंही बावरून गेली होती. माणसांच्या कडेने निघत होती. अजून माणसाच्या पोटात काही गेलं नव्हतं. खावंसं वाटतच नव्हतं. पहिल्याच मिळाला तडाख्यानं माणसांची अंतकरणं फाटून गेली होती. गाव शिव ओलांडून कधीच बाहेर न पडल्या बाया बाबड्यांची काळजं हलली. आपापल्या बिरडात मुटकुळा होऊन बसल्या होत्या. वरच्या वाघळाची फडफडणी चिरचिर कानावर पडली की त्यांचा जीव चेपून जाई. अंगावर येणाऱ्या वाघाला कोयत्यानं फाडणाऱ्या बायकांचे हात नियतीनं लुळे पांगळे गेले होते. गुढीपाडव्याला तुळजेच्या देवळातलं भाकीत ऐकलं तेव्हा त्यांचा मळवट घामेजला. हातातला पदर हातातल्या हातात चिंब झाला. उभ्या कड्याला रान खोदणाऱ्या वाघिणी या माळावर आपल्या देहामनाच्या काळजीत व्यग्र झाल्या. उघड्या माळावर त्यांचा जीव कासावीस झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.